चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं। राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी, जी चेतावणी दिली आहे मित्रांनो हवामान खात्याने। होय मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार येत्या 72 तासात राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार आहे आता अतिवृष्टी। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा महाइशारा की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार आहे आता अतिवृष्टी। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी, या 24 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही, आणि असा कोणता वातावरणात बदल झालाय की ज्याच्यामुळे त्या 72 तासांमध्ये आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर हा 100% खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात। अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, आणि म्हणून आपण सर्वांनी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं। असं जर आपण सर्वांनी केलं तर आम्हाला या ठिकाणी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी मिळत राहते। म्हणून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची चेतावणी की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे, चला आता जाणून घेऊया। सध्या जर बघितलं तर मित्रांनो, केरळ आणि त्याचबरोबर या ठिकाणी बंगालच्या खाडीमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडे आणि केरळच्या जवळपास अशा 2 विरुद्ध ठिकाणी या ठिकाणी आपण जर बघितलं तर वातावरणात प्रचंड बदल होतोय। त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे अरबी समुद्रातून येणारं बाष्प आहे म्हणजे ढगांचा ताफा, आणि जो बंगालच्या उपसागरातून येणारा ढगांचा ताफा, याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर येत्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे। त्याचबरोबर आता आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी इथून पुढच्या 48 तासांमध्ये कमी दाबाचं जे क्षेत्र बंगालच्या उपसागरात वरच्या साईडला निर्माण होणारे ते सुद्धा छत्तीसगड मध्य प्रदेशच्या जवळपास येणार आहे। याच्यामुळं आपल्याला येत्या 48 तासामध्ये या क्षेत्राचा सुद्धा या ठिकाणी इफेक्ट दिसेल, आणि याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ आणि उत्तर मराठवाडा या भागामध्ये पावसाचा जोर हा अत्यंत जास्त वाढताना दिसणार आहे। याचबरोबर दक्षिणेकडून प्रणाली ॲक्टिव्ह आहे, पूर्वेकडून, पश्चिमेकडून आणि उत्तरेकडून पण होणार आहे। याच्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्यासाठी अत्यंत जास्त पावसाचे असणार आहेत। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर राज्यातील बहुतांश एरियामध्ये पाऊस होणार आहे, पण काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शक्यता आहे। अतिवृष्टी शक्यता ज्या जिल्ह्यात आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्यासोबतच अहिल्यानगर, नाशिक आणि त्यासोबत पुणे इथला घाटमाथा, त्याबरोबरच सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी शक्यता आहे। परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शक्यता आहे। थोडी बीडमध्ये कमी शक्यता आहे, पण इतर 5 जिल्ह्यात अतिवृष्टी शक्यता आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इथं आज जरी पाऊस थोडा कमी असला तर उद्यापासून इथंही अतिवृष्टी शक्यता आहे। हीच परिस्थिती वर्धा, नागपूर, अमरावती, खाली यवतमाळ, बुलढाणा
नंदुरबार, धुळे इथे सुद्धा दिसत आहे. जर या सर्व गोष्टीचा विचार केला तर महाराष्ट्रातील फक्त असा काही भाग आहे 7-8 जिल्ह्यांचा की जिथे हलका ते मध्यम पाऊस होईल. बाकी 24 ते 25 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी म्हणजे मध्यम ते जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खास करून आपण जर कास्तकार बांधव असाल तर पुढचे 2-3 दिवस जपून शेतातली कामं करा, कारण अचानक ओढ्या नाल्यांना पूर येताना दिसू शकतो. भविष्यात पाऊस हा कशा पद्धतीनं कोसळणार याबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आपणास आवडला म्हणून लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, ही होती सर्वात महत्त्वाची अपडेट की त्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात आपल्याला दिसणार आहे अतिवृष्टी. अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत करतो खूप खूप आभार.